वृक्षतोड प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येते। वृक्षतोडीला किन्नर समाजाने सुद्धा विरोध केलाय। तपोवनमध्ये किन्नर समाजाने आंदोलन केले। जर हा निर्णय बदलला नाही तर आम्ही महानगरपालिका प्रशासनाला घेराव घालू, ते पण हजारोच्या संख्येने। आणि तुम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे प्रशासनाला का आपण कोणाची कत्तल करतो आहोत। जे आपल्याला ऑक्सिजन देतात झाडं, आपण त्यांची कत्तल करतो आहोत। आणि एखाद्या सामान्य माणसाने जर झाड तोडलं तर त्याच्यावर खंडणी, त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होतो। तुम्ही 1800 झाडं तोडतायत, तुम्ही महारथी आहे, मग तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षतोडीला सर्वच स्तरामध्ये आता विरोध व्हायला लागलेला आहे। सुरुवातीला नाशिककरांनी या वृक्षतोडीला मोठा विरोध केला, त्यानंतर कलाकारांनी यामध्ये उतरून याला विरोध केला। मनसेची चित्रपट सेना याच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरले आणि आता किन्नर समाजाने सुद्धा ही झाडं तोडायला नकार दिलाय। ही झाडं मोठी आहेत, गेल्या अनेक वर्षांपासूनची आहेत, नाशिककरांचा श्वास आहेत, त्यामुळे या झाडांवर कुऱ्हाड चालवू नये अशी मागणी करण्यात येते। आज सुद्धा आयुक्तांसोबत एक बैठक झाली नाशिकमधल्या नागरिकांची आणि विरोध करणाऱ्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची, आणि अशा प्रकारे साधुग्राम उभारण्याचा कोणताही प्रस्तावच सरकारकडे नाहीये। त्यामुळे एका वेगळ्याच कामासाठी ही सगळी झाडं तोडली जात असल्याचा गंभीर आरोप नाशिकमधल्या स्थानिकांनी आणि या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय।